हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ विथ संदीप सर. तुमच्या समोर बघा आपण M1 चे थेरम स्टार्ट केलेले आहे. पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईनचा सर्वात पहिला थेरम ठेवलेला आहे बघा, अँगल बिटवीन टू लाईन्स. सगळ्यात महत्त्वाचा थेरम आहे या चॅप्टर मधला, ऑलमोस्ट दरवर्षी आलेला आहे. ठीक आहे, बघूया या थेरमचं काय आहे. तर स्टेटमेंट बघा, एक थीटा इज द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स गिवन बाय ax² + 2hxy + by² 0. देन प्रूव्ह दॅट हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा आहे. चला आता स्टार्ट करूया. आता पहिलं काम यामध्ये बघा, प्रूफ. याच्या पहिले डायग्राम ड्रॉ करून घ्या. काय डायग्राम रे? तर हे आपला x ऍक्सिस y ऍक्सिस जे आहे, x ऍक्सिस y ऍक्सिस आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स ड्रॉ करा. सपोज एक फर्स्ट लाईन आणि एक लाईन आहे जी सेकंड लाईन. ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन आपल्याला माहित आहे. काय असते? y m1x. पहिली लाईन आहे m1x आणि दुसरी लाईनचे इक्वेशन y m2x. ठीक आहे, दोन लाईनच्या मधला जो अँगल आहे त्या अँगल आपण थीटा मानलाय. तर हा अँगल शोधायचा आहे आपल्याला. तर आपण स्टार्ट करू. काय सांगायचं आहे? तर दोन्ही लाईनचे दोन स्लोप आपण m1 आणि m2 मानले. मग इथे म्हणायचं लेट m1 and m2 be the two slopes of lines represented by इक्वेशन बघा, ज्या लाईनचं दिलेलं आहे ax² + 2hxy + by² = 0. मग ही इक्वेशन गिवन आहे. आता यामध्ये दोन लाईनचे दोन स्लोप m1 m2 आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा, सम ऑफ द स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स. सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? तर m1 + m2 = -2h/b and m1 * m2 = a/b. आता हे दोन व्हॅल्यूज माहित झाल्या. सम ऑफ द स्लोप म्हणजे m1 + m2 आणि हा झाला m1 * m2. आता आपल्या दोन लाईन मधला अँगल कोण आहे? थीटा. तर सांगायचं लेट थीटा बी द angle between lines. ज्याचा मग अँगल बिटवीन टू लाईनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. tan थीटा जो 11 च्या स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं बघा, स्लोप वरून फाइंड करायचा अँगल m1 - m2 / 1 + m1 m2. हा त्याचा फॉर्म्युला आहे बघा. पण इथं नंतर आपल्याकडे काय काय माहिती आहे? m1 * m2 म्हणत असाल तर तो माहित आहे, पण m1 - m2 मात्र माहित नाही. तर प्लस आहे, तिथं मायनस पाहिजे. म्हणून आपल्याला काय करू, इक्वेशन 1 म्हणू आणि m1 - m2 ची व्हॅल्यू काढून घेऊया. इथं म्हणायचं तुम्हाला कन्सिडर. काय कन्सिडर करणार आहात? तर बघा इथे m1 - m2 जर याचा स्क्वेअर आहे, आता याचा फॉर्म्युला दाखवेल मी. m1 - m2 चा स्क्वेअर, याचा एक फॉर्म्युला असतो m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4m1 m2. फॉर्म्युला असतो म्हणजे असंच नाही आलेला. तर तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवू शकतो, पण हा स्वतः प्रूव्ह करून दाखवण्याचा अर्थ नाहीये. आपल्याला फक्त माहित असणं गरजेचं आहे की m1 - m2 डिफरन्सचा स्क्वेअर काय असतो, त्याच्या ऍडिशनचा स्क्वेअर एवढा आणि -4m1 m2 एवढा असेल. तर हा फॉर्म्युला ही एवढी स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवायचे, तुम्हाला ठेवावंच लागेल. आता चला जास्त वेळ न घालवता आपण पुढे. m1 + m2 आपल्याला माहित आहे. m1 + m2 किती? -2h/b. ब्रॅकेटचा स्क्वेअर इथे स्क्वेअर दिला. -4 m1 m2 पण माहिती आहे किती आहे बघा, a/b. ती व्हॅल्यू पण इथे मी रिप्लेस केली. पुढे सिम्प्लिफाय केलं. -4h/b चा स्क्वेअर काय रे? निगेटिव्हचा स्क्वेअर असतो पॉझिटिव्ह म्हणजे 4h². b चा स्क्वेअर असणार b². -4 * ab 4a/b. त्यानंतर काय कॉमन मिळेल? तुम्हाला वाटतं कॉमन मिळेल आपल्याला. डिनॉमिनेटरमधून b जर मी कॉमन घेतला तर आतमध्ये काय होईल आपल्याकडे? 4h². नाही, काम करा, सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 4h² * b 4h²b 4a * b², 4ab² डिवाइड बाय b * b² b³. त्यानंतर न्यूमरेटर मधून बघा एक b कॉमन मिळेल आणि डिवाइडचा एक b कॉमन, एक b कट होऊन जाईल. म्हणजे काय होईल माझ्याकडे? एक b जर मी कॉमन घेतला तर आत उरेल 4h² -4b कॉमन घेतला, एक a राहील म्हणजे 4ab डिवाइड बाय b³
न्यूमरेटर मधला एक बी आणि हा एक बी मधला एक बी कट झाला, उरलं काय फक्त आपल्याकडे 4h². त्यातून 4b कॉमन घेऊ शकता, h² मायनस ab अपॉन b². ही व्हॅल्यू आली बघा आपल्या कशाची, m1 मायनस m2 चा स्क्वेअर येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे m1 मायनस m2 चा स्क्वेअर आला. आपल्याला m1 मायनस फक्त m2 हवाय, स्क्वेअर नको. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला मी स्क्वेअर रूट जर घेतलं तर आन्सर येईल बघा आपला m1 मायनस m2 इज इक्वल टू, राइट साइडला स्क्वेअर रूट जर घ्या 4 चा स्क्वेअर रूट येणार प्लस और मायनस 2 ब्रॅकेट मध्ये h² मायनस ab चा स्क्वेअर रूट काय आहे रूट मध्ये h² मायनस ab डिवाइड बाय b² चा स्क्वेअर रूट काय असणार ओन्ली b. मला वाटतं m1 मायनस m2 सुद्धा माहित झाला, हीच व्हॅल्यू माहित नव्हती ती पण मिळाली. m1 * m2 तो माहित होता, तो स्टार्टिंगला तो इथं आहे. आता काय करा, आलेल्या या दोन्ही व्हॅल्यूज पुट करा इक्वेशन 1 मध्ये. सो पुट इन इक्वेशन 1. चला पहिले इक्वेशन काय करायचं आपलं मग, tan θ इज इक्वल टू इन मॉड m1 मायनस m2, त्याची व्हॅल्यू आपण आताच मिळवली, किती आले बघा इथे प्लस मायनस 2 रूट डिवाइड बाय 1 प्लस m1 m2 1 प्लस m1 * m2 बघा आता इथे काढलेलं स्टार्टिंगला a अपॉन b, सर्वांचे व्हॅल्यूज आपण यामध्ये पुट केलेले आहे. आता बस सिम्प्लिफाय करा. काय सिम्प्लिफाय करता येईल, तर tan θ इज इक्वल टू, जर फ्रॅक्शन झाले बघा डिवाइडला b आला, b नकोय आपल्याला, तर b जर कट करायचं असेल तर b ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. मग मी b ने मल्टिप्लाय केलं तर b मल्टिप्लाय डिवाइड कॅन्सल होईल, उरेल फक्त ट्वाइस ऑफ रूट h² मायनस ab. b ने मल्टिप्लाय केलं b * 1b, b ने मल्टिप्लाय केलं b कॅन्सल, दॅट इज a. म्हणजे फायनली b + a म्हणजे काय म्हणू शकतो आपण, a + b. म्हणजे आपला थेरम बघा प्रूव्ह झाला. काय थेरम होता, तर तो थेरम आला बघा आपला tan θ इज इक्वल टू 2 रूट h² मायनस ab अपॉन a + b. असा हा थेरम आहे जो प्रूव्ह झाला. डिनॉमिनेटर जो आहे a + b, तर म्हणा वेअर a + b नॉट इक्वल टू 0. काय जर नको, डिनॉमिनेटर जर 0 झाला तर आन्सर नॉट डिफाइंड मध्ये जाईल, म्हणून हा डिनॉमिनेटर 0 येणार नाही. झाला असा हा थेरम आहे बघा. ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी हा आलेला आहे, पण याचा अर्थ हा होत नाही हाच येईल. त्यामुळे होऊ शकतं की दुसरा पण थेरम घेऊ शकतो. आता चालेल, पण तरी आपण कोणताही थेरम ठेवायचा नाहीये. मी सगळे थेरम तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तुमचं कर्तव्य आहे सर्व थेरम बघून घेणे, प्रॉपर करून जा. 15 मार्क हातातले आहेत असं होणार नाही, त्याला पण मेहनत आहे. थेरम सगळे करून घ्यावे लागतील. कोणता थेरम कधी सांगता येत नाही. पेपर हार्ड आला अचानक होऊ शकतं. पेपर दरवर्षी काय होतं मुलांनो, मॅथ्सचा आतापर्यंत पेपर इझी झालेले आहेत, तर होऊ शकतं समजा बायचान्स मॅथ्सचा पेपर हार्ड आला तर, हार्ड म्हणजे काही नसतं, जे आपण प्रेडिक्ट करतो दरवर्षी, आपण थेरम प्रेडिक्ट केले की हेच येतात तेच येतात, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरेच थेरम आले, आपण म्हणतो नाही रे हार्ड आलाय. म्हणून असं होता कामा नये. म्हणून सगळे थेरम तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे. पेपर हार्ड तर होणारच, तुम्ही आयएमपीएस करून गेले दुसरेच थेरम हार्ड होईल, एक होऊ द्यायचं नाहीये. म्हणून सगळे थेरम करा ही माझी रिक्वेस्ट असेल. आणि तुम्हाला मार्क्स मिळवायचे असेल तर स्टडी मात्र लागेलच. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आपण दुसरा थेरम लिहूया. बघा तुमच्या समोर मी दुसरा थेरम ठेवलेला आहे स्ट्रेट लाईन मधला. काय बघा, होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y, that is x² + 2hxy + by² = 0 represents a pair of straight lines through the origin if h² - ab > 0. हा थोडा अवघड जरूर आहे, पण हा 4 मार्कला विचारला जाणारा थेरम आहे. आणि हा थेरम विद्यार्थी मित्रांनो आता लास्ट इयरला विचारला होता, मागच्या वर्षी विचारला होता. त्यामुळे यावर्षी शक्यतो चान्सेस कमी आहेत, पण सांगता पण येत नाहीये. त्यामुळे आपण चान्स कमी आहे म्हणून घ्यायला असं नकोय. तरी आपलं उदाहरण तर बघणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला दाखवून दिला हा थेरम पंप काय आहे. तर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं याचे होमोजेनियस इक्वेशन यात अशा दोन लाईन आहेत, ज्या दोन्ही लाईन कशातून जातात, ओरिजिन मधून जातात, हे प्रूव्ह करून दाखवायचंय. बघूया काय सांगितलं बघा. मी कन्सिडर प्रूफ स्टार्ट केले. काय करायचं, कन्सिडर द होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y. जे त्यांनी सांगितलं घेतलंय बघा, होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y. ते इक्वेशन घेतलं आपण समोर. ठीक आहे, दोन लाईन मध्ये कंबाईन लाईन, दोन लाईन असलेलं हे इक्वेशन आहे. तर यामध्ये तुम्हाला दोन केस कन्सिडर करायचे आहेत. कोणत्या, कारण b ची व्हॅल्यू 0 असेल किंवा b ची व्हॅल्यू 0 नसेल तर हे आपले होमोजेनियस इक्वेशन असणार आहे. हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं कन्सिडर टू केसेस b = 0 and b ≠ 0. आणि काय, these two cases are exhaustive, म्हणजे दोन्ही केसेस मध्ये तुमचा आन्सर प्रूव्ह झालंच पाहिजे.
ठीक आहे. मग पहिली केस घेतली मी इफ बी इज इक्वल टू 0, बी 0 घेतला. आता इक्वेशन वर काय होईल तर पहिले इक्वेशन हे आहे, बी ची व्हॅल्यू काय टाका म्हणताय 0 टाकायचे. बी जर 0 टाकली टर्म 0 झाली, उरला फक्त ax² + 2hxy = 0. मग दोघांमध्ये कॉमन काय मिळालं आपल्याला, दोघांमध्ये कॉमन x मिळेल. मी जर x कॉमन घेतला तिथे उरेल ax + 2hy = 0. आणि याला सेपरेट केलं इक्वेशन तर x = 0 आणि दुसरं इक्वेशन x + 2hy = 0. आता लक्षात घ्या, तुमची लाईन ओरिजिन मधून जात असतील तर ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन काय असतं, तर हे महत्त्वाचं पार्ट आहे बघा. तर ax + by = 0. कोणत्याही लाईनचे इक्वेशन मध्ये फक्त x आणि y व्हेरिएबल येत असेल आणि ते x आणि y असेल तर ते इक्वेशन कशातून जातं, ओरिजिन मधून जातं. जर तुमचं इक्वेशन असं असेल x + by + c = 0, तर लक्षात घ्या प्लस c आला याचा अर्थ हे ओरिजिन मधून जाईल लाईन जात नाही. मग लक्षात घ्या तुमच्या इक्वेशन मध्ये प्लस c आलाय का हे बघणं गरजेचं असतं. मग आता जर बघितलं आपण बघा, हे पहिलं x = 0, आता इथे एकच व्हेरिएबल आहे, एकाच व्हेरिएबल ते पण 0 आहे म्हणजे ओरिजिन मधून जाणार नाही. कुठे x = 0 म्हणजे बघा ही ओरिजिन x ऍक्सिस मधून जाणार लाईन ही झाली, या लाईनचं y ऍक्सिस इक्वेशन असतं बघा x = 0. मग ही लाईन झाली दॅट इज पासिंग थ्रू दी ओरिजिन मधून जाते लाईन. दुसरी लाईन ax + 2hy, यात बघा फक्त x आणि y व्हेरिएबल आलाय, प्लस c आलेला नाही म्हणजे ऑब्वियसली लाईन ओरिजिन मधून जात नाही असं होणार नाही, कारण कशातून जाते, ओरिजिन मधून जाते. कन्फर्म झालं. मग मी ड्रॉ केली बघा ओरिजिन x आणि y व्हेरिएबलची लाईन आहे. हे प्लस ची अशी लाईन यायला नको, लक्षात घ्या. मग आपल्या लाईन नेहमी कशा पाहिजे, x + by आल्या. मग या लाईन ओरिजिन मधून जातात. प्रूव्ह झालं, पहिल्या केसने प्रूव्ह करून दिलं. दुसरी केस नंबर 2 काय घ्यायची होती तर बघा एक b 0 झाली, आता नॉट इक्वल टू 0 ची. म्हणजे काय, इफ b नॉट इक्वल टू 0 देन 0 जर नसेल b ची व्हॅल्यू, तेच इक्वेशन लिहिणार मी. काय इक्वेशन पहिलं आहे तसं होमोजिनियस इक्वेशन आपल्या समोर मांडलंय. आता तुम्हाला करायचंय काय बघा, तर ते जे त्यांनी कंडिशन सांगितले बघा इथे पहा, ही मेन कंडिशन तुमची h² - ab > 0 म्हणजे तुम्हाला असंच टर्म आपल्याला मिळवायची या इक्वेशन मधून. मग काय करायचं बघा, स्टार्टिंगला माझ्याकडे a रेडी आहे, आपल्याला पाहिजे ab. मग ab पाहिजे असेल तर मला a सोबत b मल्टी पाहिजे, म्हणून मी काय करेन, मल्टिप्लाय बाय b. बघा मी इक्वेशन कसं बनवत चाललोय, ट्रिक अशीच लक्षात ठेवा. मला a आहे, b पाहिजे, b मल्टिप्लाय इथं नाहीये म्हणून मी काय करेन, मल्टिप्लाय बाय b. मग b ने मल्टिप्लाय केलं a * b abx², 2h * b 2hbxy, b * b b²y². इथं आले. त्यानंतर आपलं काय झालं, ab ठरलं होतं, ab तयार झालेला आहे. पण ab ची साइन बघा निगेटिव्ह आहे, म्हणून मी या ab ला राईटला पाठवतो, तो निगेटिव्ह होईल. म्हणून बघा ab राईटला गेला -abx². बाकी दोन्ही टर्म इथंच ठेवल्या, फक्त ऑर्डर नुसार लिहिलं. b²y² आता तसा आणि 2hbxy तसाच. इथं आलो. आता बघा abx² तर रेडी झाला, ab आहे. आता मला h² पण पाहिजे. मग इथे h² आहे का, नाहीये. मग मला काय करणं आहे, ऍड h² ऑन बोथ साइड. आता मी h² जर फक्त इथे ऍड केला असता तर इथे पण आपल्याला x² नाही आपल्या टर्म मध्ये, पण इथे x² आलाय ना. मग तो x² रिमूव्ह करायचा असेल तर मग या h² ऍड करताना x² पण करा, कारण आपल्या दोघांमधून x² मग कॉमन घेता येईल. म्हणून ऍड करताना h² x² ऑन बोथ साइड केला. मग इथे बघा h² इकडे पण घेतला, ही टर्म तशीच आहे. इकडे बघा h² ऍड केला. आता ऍड केल्यामुळे बघा दोघांमधून x² कॉमन निघायला लागला, म्हणून मी म्हटलं x² a² सोबत घेणं गरजेचं होतं, घेतलं आपण. चला x² कॉमन घेतला, उरला a² - ab. इकडची टर्म आता फॉर्म्युला झाला बघा कोणता, a² + 2ab + b² सारखा. हा कोणाचा स्क्वेअर असतो, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. a म्हणजे बघा by + b म्हणजे कोण, hx ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचे स्क्वेअरिंग करून बघा हेच आहे ना. बरं इथं आले. आता हे काय करा, आता हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हा तसाच राहिला, फक्त ही जी टर्म आहे पूर्ण टर्म मी लेफ्टला आणली, ते निगेटिव्ह. आता इथे एक प्रॉब्लेम काय म्हणायचा, आपल्याला फॉर्म्युला बनवायचा होता a² - b² चा फॉर्म्युला काय असतो बघा, a + b आणि a - b हा आपला फॉर्म्युला आहे. तो बनवायचा होता मला. मग इथं काय करायचं, a चा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर तर रेडी होता, फक्त b चा स्क्वेअर रेडी नव्हता. म्हणून मी काय केलं, ही जी टर्म बघा, ही टर्म पूर्ण x चा स्क्वेअर आहे, पण या ब्रॅकेटचा स्क्वेअर नाहीये. म्हणून मग या ब्रॅकेटला आपण बघा रूट दिलं आणि हा x तसाच नंतर ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटलंय. बघा आता स्क्वेअर कट होणार म्हणजे टर्म तीच राहते आणि x चा स्क्वेअर आहेच आहे, म्हणजे मीनिंग पण बदलला नाही आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर पण तयार झाला. मग त्यामुळे कोणता फॉर्म्युला तयार झाला बघा, हा ब्रॅकेट याचा स्क्वेअर आहे आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे a² - b².
मग एकदा दोघांची ऍडिशन एकदा दोघांची सबट्रॅक्शन. मग इथं बघा दोघांचे एकदा ऍडिशन केलेले आहे, दोघांचे एकदा सबट्रॅक्शन केलेले आहे. बस त्यानंतर हा by जसाच इथं hx आणि या दोन टर्म मध्ये x कॉमन मिळाला, मग काय उरलं बघा h प्लस रूट आणि x तसाच. इकडे पण x आणि x कॉमन मिळाला, मग h मायनस रूट तसाच, x कॉमन आहे तसाच. इथं आल्यावर कळालं बघा, मी तुम्हाला आताच सांगितलं ओरिजिन मधून जर लाईन जात असेल तर त्यामध्ये x आणि y पाहिजे असतो. इथं बघा तयार झालं इक्वेशन, y आहे हे बघा, हे पूर्ण टर्म म्हणजे कॉन्स्टंट कोएफिशियंट म्हणू आपण, आणि हा x आहे म्हणजे x आणि y आलाय. इथं मग पहा x आणि y आलाय, म्हणजे दोन इक्वेशन सेपरेट झाले आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त xy आहे. मग याचा अर्थ दोन्ही लाईन कशातून जात आहेत, ओरिजिन मधून जात आहेत, हे पण प्रूव्ह झालं. सो देअरफॉर वी ऑब्झर्व दॅट बोथ लाईन्स पास थ्रू ओरिजिन. असा हे थेरम होता. 4 मार्कांना आहे बघा, हार्ड जरूर आहे पण नक्की पाहून ठेवा, सांगता येत नाही, रिपीट होऊ पण शकतो. जसं मागचा थेरम खूप वेळा रिपीट झालाय, हा थेरम पुन्हा रिपीट झाला तर चला ठीक आहे. तर अशा प्रकारे स्ट्रेट लाईनचे तुमचे मी थेरम कंप्लीट केलेले आहेत. हे दोनही थेरम झाले, दोनच थेरम आहेत जे दरवर्षी येत आहेत आणि हे थेरम पूर्णपणे झालेला आहे. आता पुढच्या पार्ट मध्ये आपण कसे थेरम करूया, तर आपण ट्रिगोनचे थेरम घेऊन येऊ. थँक्यू सो मच.